ए वास घेते नितीन, मस्त गोड वास येत असेल ना. खाली झाड आहे छोटी, आता भरपूर वेळ जाईल तुम्हाला. एक नंबर. हाय हापूस आंबा अजून म्हणजे झाडावरच पिकलेला आहे डायरेक्ट असा. पहिल्यांदा असा जवळचे आंबा खाला म्हणजे हाताशी पकडून. तू बघ ना खाऊन असं वासावशीच भरवते रे, वासावशीच भरवते. झाडावरचं ओरिजिनल आंब, ओरिजिनल म्हणजे आपण पिकवतो ना ते गावठी आंब, ते वेगळं, ते चुकाचा आंबा. हा हापूस आंबा आहे तो, लाईव्ह डायरेक्ट लाईव्ह हापूस आंबा तुमच्या समोर. कडक जाम. पाणी सुटलं तुमच्या तोंडाला. लाईव्ह झाडावरचा आंबा एकदम फ्रेश. खाऊन बघ कसा आहे. कलर व कलर आंब्याचा एक नंबर ना. छोटी साईज आहे पण पिकलेलं ते बघा, याच्यापेक्षा पण पिकलेलं असंच. पण सध्या काय झालं माहितीये का, मध्ये जाम वारा सुटलेला आणि पाऊस बिऊस दंभ पडलेला ना, तर भरपूर आंब्यांचं नुकसान झालं. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? नक्कीच बऱ्या सर. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेशान तेजू. तर रावे गावांची आपण पालखींची आलो, मस्त एन्जॉय केली. आता आलो आपण एक अनोळखी जागेवर, म्हणजे रावे गावांशी पुढं, पेनचे पुढं इथं आलो ना आपण एक फार्मवर. आपले गावात म्हणजे आंबे घेऊन यायचे ना काका, त्यांचा एक मोठा फार्म आहे आणि तिथं त्यांचं म्हणजे आंब्यांची बाग आहे मोठी. तिथनंच आपल्याला आंब्याचा हापूस आंब ते आपण आज डायरेक्ट त्यांचे वाडीत आलो, आंब्यांच्या वाडीत तुम्हाला दाखवतोय. हे बघा अजून आंब्यांच्या वाडीला पुढे आहे, तिथं जावंच आहे. तेजू पण सोबत आहे आणि त्यांचे सोबत असतात ते काका, ते पण आहेत सोबत. आता जाऊया पुढं, कुठे आहे बाग ती बघूया. लोकेशन एक नंबर वाटतंय आणि वाजलं संध्याकाळचं 7 वाजलं. लवकर कालोख होईल आपल्या. जाऊया तिथपर्यंत. कालोखाच्या अगोदरच म्हणजे व्हिडिओ काढू आपण. काल तेज जाऊया. आलो आलो पुढे, अजून लय पुढे आहे. आपण आता आलो वरती आणि हा आहे मंदिर समोरच, आणि मंदिरामध्ये आंबे पॅकिंग करतात. गाय कोणत्या आले काय? हा बघा, जा तुझ्या आतमध्ये चप्पल कर. हे बघा पॅकिंग केलेलं आहे आंब्याचं बॉक्स इथं आणि अजून पॅकिंग चालू आहे. ते बघा आंब वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे साईज प्रमाणे आंब पॅकिंग चालू आहे. ते बघा ताई वगैरे आहेत, आंब पॅक करतात. पिकलेलं ना संघ म्हणा, छोटे आहेत का? ते बघा छोटी साईज आहे पण पिकलेलं. ते बघा याच्यापेक्षा पण पिकलेलं असंच. पण सध्या काय झालं माहितीये का, मध्ये जाम वारा सुटलेला आणि पाऊस बिऊस दंभ पडलेला ना, तर भरपूर आंब्यांचं नुकसान झालं. त्याच्यामुळं नाही तर पिकलेलं गेल्या वर्षी आम्हाला लय भेटलेलं. अजून भेटतील तुम्हाला पिकलेलं वगैरे, पण थोडा टाइम लागेल. पण एकच बॉक्स भेटला ना. पण तेजू पिकलेला अजून नंतर भेटू शकतात ना. चालेल चला आपण जाऊया आता वरती बाग बघायला कशी आहे ती. चला जाऊया आता आपण डायरेक्ट आंब्याच्या बागेमध्ये.
ओरिजिनल आंबा. आंब्या म्हणजे झाडाविषयी काढलेला आणि डायरेक्ट पॅकिंग म्हणजे याच्यामध्ये काय तो काय बोलतात त्याला गवताला ते पेंढा पेंढ्यामध्ये पिकवलेला आंबा समजा असं केमिकलवाले नाही आहेत. आणि खावाला आवरं बरे लागतं ना जाम बरे. आमच्या गाववाल्यांना माहिती असेल कारण की गावात त्यांचा टेम्पो येतं इकडनं. म्हणजे आम्ही कमसे कम आमच्या गावात म्हणजे जसकार नाही मुंबईपासून पेन कमसे 40 ते 45 किलोमीटर आतमध्ये आलेलो आहो. आता परत आम्हाला जावंच आहे वरती डोंगरावर. आम्ही आलो तुम्हाला दाखवते आता आंब्याची बाग. हे बघा झाडाच झाडा. हो कुठेच आंबा आहे बघ वरती पण आहेत. हे बघा आंबे बघा. माकडांसाठी इथं बसायला लागते बघा. पोरानं बाणी बिणी करून दिले. हे बघा हातावा आंब. हा बघा इथे पण बघा. हा बघा आंबा बघा किती मोठा आहे. वास घेते नितीन मस्त गोड वास येत असेल ना. आपण नंतर आंब्यांचा रेट वगैरे पण तुम्हाला सांगेन मी किती आहे किती नाही. छोट्या आंब्यांचा मोठ्या आंब्यांचा प्रत्येक आंब्यांचा रेट वेगवेगळा आहे ते पण सांगेन कसा काय ते. हे बघा हापूस आंबा. याच्यावर बघा किती आंबा. आता बघा खाली पडलेला आंबा. तयार झाला आता काय एवढ्या बघू तो आंबा. आंबा बघा किती मोठा आहे. हे बघा पिकलेलाच आंबा एकदम मोठा आंबा आहे. सर्वचे सर्व हापूस आंबा आहेत. आणि इथं बघूया आपण लोणच्याचा कुठला तरी आंबा आहे तो तुम्हाला दाखवते. हा कुठला आंबा आहे. गोल आंबा लोणच्याचा. हा लोणच्यावाला गोड आंबा. लोणचा केला भरलेला खाला माकड मी माकडाने खाला सगळा. इथं माकडा सांगा खावाला आता. डोंगरात माकडा येतात ना पूर्ण फॉरेस्ट. हे बाबा बाई इथं बघ कुत्रा बाय काय भुकणार नाही हो. हे खाऊ शकते मी बघा तुमच्यावर आहे काय नाही ना. म्हणजे आता या खाना कुणी घाला काय वडगळून वटवळून काय माहित नाही. बघू तुम्हाला बघू कापून दिला असतं नाही नंतर बघू पण इथं असं ताजा ताजा नाही नाही बघूया. हा बदामी आंबा आता खाली झाड आहे छोटी. आता भरपूर वेळ लागेल तुम्हाला. एक नंबर हाय हापूस आंबा. अजून म्हणजे झाडावर पिकलेला आहे डायरेक्ट असा. जाम भारी. केलेलं आम्ही कोरोना काळात इथे जात होतो आम्ही. कारण काय आपण राहिलो ना मग माकड येत ना. आम्ही राहिलो ना त्यावेळी माकड एक नंबर आंबा. आता कसं आपण तेजो कापून दिला असं तुम्हाला व्यवस्थित. काय होईल आताचे दिवस आहेत ना सगळ्या आंब्याच्या झाडात रोज सकाळी आपला आंब्याच्या झाडाखाली फिरायचा पिकलेला आंबा खायचा. आमचे दिवस होते रोज सकाळ बघून बसून पहिल्यांदा असा जवळचा आंबा खाला म्हणजे हाताशी पकडून. नाही तर लय वरती पहिले लहान होते तो झाडांवर उतरवला कसा. काय नितीन बरोबर आहे ना. कसा वाटला. एक नंबर आंबा आहे. झाडा कशी वाटली मला सांग पहिल्यांदा. हे पण नितीन इथं बघ सगळीकडे आंबा अजून भरपूर आंबा काढायचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आंबा. नक्की घ्या खाऊन बघा. बघायला गेलं तर आणि यो हापूस आंबा आहे त्याच्या अजून टेस्ट. तू बघ ना खाऊन
कसं लागतं? वासावशीच भरवते रे, वासावशीच भरवते. झाडावरचं ओरिजिनल आंब ओरिजिनल म्हणजे आपण पिकवतो ना ते गावठी आंब, ते वेगळं, ते चुकाचा आंबा. हा हापूस आंबा आहे तो, लाईव्ह डायरेक्ट लाईव्ह हापूस आंबा तुमच्या समोर. कडक जाम भारी. तुला खालीवर कापून देते तो का? पाणी सुटलं तुमच्या तोंडाला. चॉपसी जाऊया आता खाली, तुम्हाला दाखवतो, तुम्हाला सगळं आंब्यांचा रेट वगैरे सांगतो. लाईव्ह झाडावरचा आंबा एकदम फ्रेश. खाऊन बघ कसा आहे. कलर व कलर आंब्याचा एक नंबर ना, ऑरेंज फ्लेवर एकदम एकदम. दादा जाता जाता एकच विचारताय का आंब्यांचा रेट वगैरे कसा आहे? आंब्यांचा रेट आता तिकडे मालक आहेत, तरी पण तुम्हाला माहिती असेल. एक 1000, 700, 500 असे 3 प्रकार आहेत. अच्छा, 2 डझनच्या पेटीचे. अच्छा 2 डझनच्या पेटीचे. ओके. काय कोणाला पाहिजे असेल तुम्ही असं डिलिव्हरी देतो डायरेक्ट का कसं काय? जर जास्त असले तर डिलिव्हरी देतो. अच्छा. आणि कमी असले तर आम्ही नेहमी जातो त्या ठिकाणी, बोलवतो त्यांना. ओके. काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे? कॉन्टॅक्ट नंबर त्यांचाच घ्या आता नंबर. ते मालक गेलेत आंबेकाळाला वरती, मी त्यांच्यासोबत असतो मदतीला. 93 59 99 84 03. ओके. 93 59 99 84 03. जर तुम्हाला जास्त आंबे पाहिजे असतील तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला आंबे भेटून जातील. काय असेल पैशा बिशांचा ते पण विचारा, भेटून जातील. कारण स्वस्त आणि मस्त आंबं, हापूस आंबं तुम्हाला भेटून जातील. एक नंबर. आम्ही तर दरवर्षी घेत आहोत. पहिल्यांदा आम्हाला गेल्या वर्षी यावाचा होता, इथं पण यावालाच नाही भेटला. यावेळी पेनला आलतो म्हणजे राव्याला, तिथनं डायरेक्ट वाडीवर आलो. फोन केला काकांना का वाडीवर यावाचं आहे बघायला आम्हाला. एक नंबर जवळ जवळ आंबं होतं. मित्रांनो हे बघा चिक्कूचा झाड पण आहे इथं. हे बघा चिक्कू, हातावरच आहे चिक्कू सगळं. हो असा चिक्कू अख्खा भरलेला झाड आहे. चिक्कूच चिक्कू. हे बघा हे वेगळा आंबा, केसर आंबा. हो बघा, अजून भरपूर मोठा होईल ना. अजून भरपूर मोठा होईल. सगळं हातावरच आंबा. कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक केल्याशिवाय जाऊ नका. बाय बाय, टाटा.